ठाकरे बंधूंच्या युतीचा अखेर मुहूर्त लागला आहे आणि उद्या 12 वाजता दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्रित महाराष्ट्राला संबोधित करणार आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते यशवंत किल्लेदार सर आहेत। सर काय सांगाल, एकूणच आता अखेर मुहूर्त ठरला आहे उद्या 12 वाजता। संजय राऊत यांनी ट्विट केलं 12 वाजता उद्या एकत्रित युती जी आहे ते जाहीर होणार आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? राऊत साहेबांनी ट्विट केलं म्हणजे नक्कीच खरं असणार, एक जबाबदार व्यक्ती ट्विट करते म्हणजे ते नक्कीच ऑथेंटिक असणार। आणि दोन्ही पक्ष म्हणण्यापेक्षा दोन बंधू एकत्र येत आहेत युतीच्या माध्यमातून यासारखी दुसरी आनंदही गोष्ट नाही आहे आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना हा सुखावणारा क्षण असेल। नक्कीच गेल्या अनेक दिवसांपासून पदाधिकारी असतील किंवा सर्व कार्यकर्ते यांना उत्सुकता लागली होती की युती ही कधी जाहीर होणार। हिंदी किंवा मराठी भाषेच्या मुद्द्यावर तर दोन बंधू एकत्रित आले होते, मात्र एकत्रित अधिकृत युती जी आहे ती घोषित झाली नव्हती आणि आता उद्या ही युती जी आहे ते समोर येणार आहे सर्वांच्या। हो ना, आता अगोदर जे एकत्र आले ते मराठी भाषा आणि त्या मुद्द्यावर मला वाटतं 5 जुलैला आले होते, पण आता राजकीयदृष्ट्या ते एकत्र येत आहेत आणि ही राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची इच्छा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षापासूनची होती, ती पूर्ण होते आणि त्यासारखा दुसरा आनंद दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना दुसरा आनंद नाही मिळणार नाही, तो उद्या मिळणार आहे। पण नक्कीच सर कार्यक्रम कशा पद्धतीने असणार आहे, कारण संजय राऊत यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की मोठ्या जल्लोषात ज्या युतीची घोषणा बघा, दोन बंधू एकत्र येतात म्हणजे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जी उत्सुकता आहे की जो उत्साह आहे त्या उत्साहाचं जर एकत्रीकरण केलं तर ते नक्कीच जंगी होणार ना उद्या। कार्यक्रम तुम्ही जे अपेक्षित करताय की कुठेतरी फार मोठा काहीतरी मेळावा वगैरे होईल, मागे जो 5 जुलैला झाला तसं काहीतरी होईल, तर तसा तेवढा अवधी नाही आहे। कारण आत्ता ट्विट केले आणि उद्या 12 वाजता जर ते होणार असेल तर फार कमी अवधी आहे। एवढ्या कमी अवधीमध्ये एवढा मोठा कार्यक्रम आयोजित होत नाही, नियोजन होऊ शकत नाही। परंतु जरी प्रेस कॉन्फरन्स झाली तरी ती प्रेस कॉन्फरन्स भव्य दिव्य असेल, कारण दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधला उत्साह आणि उत्सुकता त्याच्यामागे कारणीभूत असेल। नक्कीच सर युतीची घोषणा आता उद्या होणार आहे, मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे का? कारण कालपासून वारंवार बैठका सुरू आहेत, आज सुद्धा काही नाराज कार्यकर्ते पदाधिकारी आपले राज ठाकरेंना भेटायला आले होते। कोणी सांगितलं तुम्हाला हे? राज ठाकरे साहेबांना भेटायला आली सगळी मंडळी ही पूर्वनियोजित बैठकीला आली होती आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स ज्या बैठका दरवेळेला होतात तशाच बैठका। आजच्या बैठकीचा साहजिकच विषय निवडणुका होत्या। निवडणुकीच्या दृष्टीने उद्या निवडणुका ज्या काही जागा वाटप झाल्यानंतर पुढील जे काही फॉर्म भरणं आहे किंवा काय गोष्टी आहेत ह्याची तयारी कितपत आली आहे, काय नियोजन लावलं आहे, काय यंत्रणा लावली आहे, काय करता येईल असं साधक बाधक आढावा घेण्यासाठी बैठक बोलवली होती। कुठेही नाराजी आणि हा असा काही विषय नव्हता। नक्कीच सर उद्या दोघं भाऊ एकत्र येणार आहे, मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा उद्या जाहीर होऊ शकतो का? कारण युती आणि काही दिवस उरले आहेत, प्रचाराचा सुद्धा वेळ आहे, बरेच एबी फॉर्म सुद्धा जागा वाटप हे अंतिम टप्प्यावर आलेलं आहे, त्यामुळे ते फार काही ते अडकलं आहे कुठेतरी असं काही भाग नाही आहे। काही 2-3 जाग्याचा विषय असेल ते दोघं बंधू एकत्र येऊन सोडवतील आणि युती होते तेव्हा जागा वाटपाचं सूत्र जाहीर करायला पाहिजे असं काही नाही आहे। कारण ह्या अगोदर अनेक युती आघाड्या ज्या झालेल्या आहेत त्या अगोदर युती आघाडीची घोषणा झाली आणि नंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला डिक्लेअर झालेला आहे। कदाचित तो नंतरही होऊ शकतो किंवा एकत्र होऊ शकतो। नक्कीच खूप खूप धन्यवाद। आपण पाहिलं की उद्या ठाकरे बंधू हे एकत्रित पत्रकार परिषद किंवा एकत्र बंधू जे आहेत एकत्रित जाऊन युती जाहीर करणार आहेत आणि जागा वाटपाचा तिढासुद्धा आपण पाहिलं तर येत्या काही दिवसातच सोडवता येईल अशी सुद्धा प्रतिक्रिया यशवंत किल्लेदार यांच्याकडनं देण्यात आली आहे। संतोष बोराडेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।